Good morning, student. We will start a new topic today, named as single phase induction motor. खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण थ्री फेज इंडक्शन मोटर बघितली, त्याचं वर्किंग प्रिन्सिपल, त्याचे डिफरंट टाईप्स. आता आपल्याला बघायचं आहे सिंगल फेज इंडक्शन मोटर. आणि सिंगल फेज आणि थ्री फेज इंडक्शन मोटरचा डिफरन्स तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये समजून जाईल. सो लेट अस स्टार्ट युनिट नंबर 2, सिंगल फेज इंडक्शन मोटर. Here is the डिफरंट पार्ट्स ऑफ सिंगल फेज इंडक्शन मोटर. बघा, यामध्ये डिफरंट पार्ट्स दिलेले आहे. हे आहे तुमचं कॅपॅसिटर हाऊसिंग. कॅपॅसिटर ठेवण्यावर जे तुम्हाला योकवर दिसते आउटर साईडला, ते असते कॅपॅसिटर हाऊसिंग. त्यानंतर त्यामध्ये काय असतात, कॅपॅसिटर हाऊसिंगमध्ये कॅपॅसिटर ठेवलेले असतात. कॅपॅसिटर आणि जे कॅपॅसिटर ठेवले असतात ते कशावर ठेवले असतात, गास्केटवर ठेवलेले असतात. नंतर हे तुमचे थ्रू बोल्ट्स आहेत एंड रिंग्स फिट करायसाठी. तुमचा शाफ्ट, रोटर हे स्क्विरल केज टाईपचं किंवा मग स्लिप रिंग टाईपचं यूज केले जाते. पुन्हा रोटेटिंग स्विच, हा कंड्यूट बॉक्स असतो. त्यानंतर फ्रंट एंड प्लेट आणि फॅन, स्टेशनरी स्विच, फॅन कवर, फॅन कूलिंग आता स्टेटरमध्ये जर हीट निर्माण झाली तर त्यासाठी कूलिंगसाठी फॅन असतो. त्यानंतर थर्मल कवर, थर्मल स्पेसर, गास्केट्स, हे सर्व आहेत पार्ट्स. ही बघा, ही आहे तुमची सिंगल फेज इंडक्शन मोटर. रोटर सिमिलर आहे. आता हे कोणत्या टाईपचं रोटर आहे, मागच्या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये बघितलेलं आहे, फर्स्ट युनिटमध्ये. हे आहे स्क्विरल केज टाईपचं. एंड रिंग्स आहे याला, बरोबर. एंड रिंग्स आहेत आणि त्याचे जे रोटर कंडक्टर आहे हे शॉर्ट सर्किटेड आहे. आणि रोटर कंडक्टर टिल्टेड आहे, सरळ नसून ते टिल्टेड आहे, अशा प्रकारचे. तर हे आहे स्क्विरल केज टाईप. यामध्ये हे आहे स्टेटर वाइंडिंग, हे आउटर योक आहे तुमचं. हा तुमचा टर्मिनल बॉक्स आहे, सप्लाय टर्मिनल. आणि हे आहे स्टेटर वाइंडिंग. आता इथं डिफरन्स काय, थ्री फेज इंडक्शन मोटरमध्ये आपण 120 डिग्री प्लेस अपार्ट थ्री फेज वाइंडिंग बघितली होती. स्टार डेल्टा कनेक्शन होतं, पण इथे तसं नाही, कनेक्शन नाही आहे. थ्री फेजमध्ये सिंगल फेज मोटर आहे ही. या मोटरमध्ये एकच वाइंडिंग असते आणि एकच वाइंडिंगला दोन पार्टमध्ये डिव्हाइड करून 90 डिग्री फेज शिफ्ट देऊन त्याला स्टेटरमध्ये अरेंज केलेली असते. ही एकच वाइंडिंग आहे, सिंगल फेज वाइंडिंग. फक्त एका वाइंडिंगला दोन पार्टमध्ये डिवाइड केली आहे. दोन पार्टमध्ये डिवाइड कशी करणार, आता ही जर पूर्ण वाइंडिंग असेल तर याच वाइंडिंगला तोडून म्हणजे इन द सेन्स स्प्लिट करून, ही पूर्ण एकच वाइंडिंग आहे, पण इथे 90 डिग्री फेज शिफ्ट क्रिएट केली जाते नॉर्थ आणि साऊथ पोल क्रिएट करण्यासाठी. समोरच्या स्लाइडमध्ये आपल्याला ती कळेल. हे बघा, हे आहे तुमचं स्क्विरल केज रोटर. स्क्विरल केज रोटरची विशेषता एवढी राहील की याच्यामध्ये तुम्हाला जेवढे स्टेटर नंबर ऑफ पोल तुम्ही क्रिएट कराल ॲटोमॅटिकली रोटरमध्ये पण तेवढे क्रिएट होईल. इथे एक्स्ट्रा पोल चेंजिंग वापरायची गरज नाही. मॅन्युअली इथे रोटरची वाइंडिंग चेंज करायची आवश्यकता नाही. स्क्विरल केज टाईप रोटर असं रोटर आहे, मागच्या वेळेस सांगितलं पण होतं की ॲटोमॅटिकली नंबर ऑफ पोल्स जनरेट करते जेवढे पोल स्टेटर जनरेट करते. स्टेटरमधली वाइंडिंग आपण चेंज करू शकतो. स्टेटरमध्ये आपल्याला जर पोल वाढवायचे असेल तर तिथे आपण पोल इन्क्रीज करू शकतो, पण रोटरमध्ये वाढवता येत नाही. पण स्क्विरल केजची फॅसिलिटी अशी आहे, फक्त स्टेटरमध्ये पोल वाढवा, रोटरमध्ये वाढवण्याची आवश्यकता नाही. जेवढे स्टेटरचे नंबर पोल डेव्हलप होईल तेवढेच रोटरचे पण पोल क्रिएट होईल. आता बघा, यामध्ये आणखी हे आहे तुमचं स्टेटर आणि स्टेटरचे स्लॉट, आणि त्या स्लॉटमध्ये ठेवलेली ही आहे वाइंडिंग. तर अशा प्रकारे वाइंडिंग केली जाते स्टेटरमध्ये. ही बघा, ही आहे स्टेटर वाइंडिंग. आणि त्या मोटरवर आहे कॅपॅसिटर. आता हे कॅपॅसिटर कशासाठी आहे ते पण आता आपल्याला बघायचं आहे. तर सिंगल फेज इंडक्शन मोटरला असते कॅपॅसिटर. तर कॅपॅसिटर स्टार्ट मोटर म्हणून पण त्याचं नाव आहे. बघा, ही आहे स्टेटर वाइंडिंग.
स्टेटर वाइंडिंग प्युअर कॉपरची वाइंडिंग आहे, प्युअर कॉपर वाइंडिंग. आणि प्लेस कशामध्ये केली आहे? स्टेटरमध्ये. स्टेटर कशापासून बनला आहे? लॅमिनेशन, कास्ट आयरन स्टील. कास्ट स्टील आयरनचं मटेरियल आहे. आणि हे जे लॅमिनेशन असतात हे स्टॅक लॅमिनेशन असतात, अतिशय थिन कॉईल एकमेकांना जोडलेले असतात. थिन पार्ट आयरन जे आहे ते एकमेकावर ठेवलेले आहे आणि अशा प्रकारे हे तुमचं स्टेटर बनलेलं आहे. त्याच्यामध्ये जे स्लॉट्स आहे स्टेटर स्लॉट्स, त्याच्यामध्ये कॉपर वाइंडिंग प्लेस केली असते आणि अतिशय सुलभपणे ती प्लेस केलेली असते. बघा अशा प्रकारचं डेव्हलपमेंट. त्यानंतर नॉर्थ आणि साऊथ पोल क्रिएट होतात. आता तुम्हाला सांगितलं आहे की वाइंडिंग एकच आहे, पण वाइंडिंगचं स्ट्रक्चर, रचना ही अशा प्रकारची आहे की ते मॅग्नेट म्हणून ॲक्ट होईल. नॉर्थ आणि साऊथ पोल स्टेटर वाइंडिंग क्रिएट करते. बरोबर, स्टेटर वाइंडिंगमध्ये नॉर्थ आणि साऊथ पोल डेव्हलप होतात. या फिगरवरून तुम्हाला मोटरची वाइंडिंग स्प्लिट कशी केली आहे ते समजेल. आता हे जे आहेत, हा जो शेप आहे, हा जो शेप तुम्हाला दिसत आहे, हा शेप आहे तुमच्या स्टेटरच्या स्लॉटचा. बरोबर, आणि या स्टेटरच्या स्लॉटमध्ये ही तुमची सिंगल फेज वाइंडिंग वाउंड केलेली आहे. ही एकच वाइंडिंग आहे पण स्प्लिट केलेली आहे, जेणेकरून नॉर्थ आणि साऊथ पोल क्रिएट होतील. आता इथे नॉर्थ पोल आणि साऊथ पोल. तर हे नॉर्थ आणि साऊथ पोलची पोझिशन कोणत्या सायकलसाठी राहील? हे फक्त फर्स्ट हाफ सायकलसाठी राहील. नंतर काय होतील? जेव्हा सेकंड हाफ सायकल लागेल, जेव्हा नेक्स्ट सेकंड हाफमध्ये येईल, तेव्हा इथे साऊथ बनेल, इथे नॉर्थ बनेल. तर अशा प्रकारे अल्टरनेटिंग करंट असल्यामुळं नॉर्थ साऊथ आणि साऊथ नॉर्थ चेंज होत राहतो. तर आता इथे एक मेन पॉइंट हा आहे की इथे नॉर्थ पोल क्रिएट झाला, इथे साऊथ पोल क्रिएट झाला, इथे पण रोटरवर नॉर्थ पोल क्रिएट होतो आणि इथे पण रोटरवर साऊथ पोल क्रिएट होतो. पण इतकंच झालं म्हणजे मोटर रन होईल का? नाही. एवढंच जर असलं मोटरमध्ये, फक्त जे कन्स्ट्रक्शन आतापर्यंत आपण बघितलं त्याच्यामुळं मोटर फक्त व्हायब्रेट करेल. हे रोटर रोटेट होणार नाही, ते फक्त बस अशा टाईपचं व्हायब्रेशन इथे राहील, फक्त ते थोडं हल्ल्यासारखं आपल्याला दिसेल, पण ॲक्च्युअलमध्ये मोटर रन होणार नाही. तर मोटरला रन करायची कशी? इथे आता 90 डिग्री फेज शिफ्ट आहे. आता मी तुम्हाला सांगितलं ही जी वाइंडिंग आहे स्प्लिट केलेली आहे दोन पार्टमध्ये सर्किटमध्ये. यालाच सर्किटमध्ये आपल्याला असं दाखवता येते. ठीक आहे, तर हा तुमचा सिंगल फेज सप्लाय, इथून तुम्हाला सप्लाय दिला. अशा प्रकारचं याचं कन्स्ट्रक्शन राहते. बघा, स्प्लिट फेज इंडक्शन मोटर. आता हे स्प्लिट फेज इंडक्शन मोटर तुम्हाला माहीत पडेल काय आहे. स्प्लिट फेज इंडक्शन मोटर म्हणजे सेम जी वाइंडिंग आहे सिंगल फेजची, दोन पार्टमध्ये डिवाइड केली आहे 90 डिग्री फेज शिफ्ट देऊन. आता जे सांगितलं तेच. हे अशा प्रकारची तुमची स्प्लिट फेज इंडक्शन मोटर आहे. याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं कॅपॅसिटर दिसत नाही आहे तुम्हाला. ठीक आहे, या मोटरमध्ये कॅपॅसिटरची आवश्यकता राहत नाही. हे अशा प्रकारचं लॅमिनेशन राहते. आता एक तुम्हाला जर कन्फ्युजन असेल, जर स्टेटरचं कोर कसं काय बनलं राहते. स्टेटरचा कोर एक पार्ट, हा एक पार्ट आहे, हा दुसरा पार्ट आहे जोडलेला, हा तिसरा पार्ट जोडलेला आहे. अशा प्रकारचं तुमचं हे एक पार्ट जोडून हे तुमचे सगळे स्टील लॅमिनेशन होते आणि अशा प्रकारचं तुमचं स्टेटर मेड होते. तर बघा टाइप्स ऑफ इंडक्शन मोटर. आता सिंगल फेज इंडक्शन मोटरचे टाइप्स कसे पडतात? नाउ डिपेंडिंग अपॉन दिस ॲडिशनल मीन्स द सिंगल फेज इंडक्शन मोटर आर क्लासिफाईड ॲज स्प्लिट फेज इंडक्शन मोटर. सगळ्यात पहिली मोटर कोणती आहे? स्प्लिट फेज इंडक्शन मोटर, जी आत्ताच आपण फिगरमध्ये बघितली, ती आहे स्प्लिट फेज इंडक्शन मोटर. नंतर कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन मोटर. ज्या मोटरमध्ये एक सिंगल कॅपॅसिटर आहे त्या मोटरला म्हणतात कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन मोटर. त्या मोटरचं स्टार्टिंग ही कॅपॅसिटरमुळे होते, कॅपॅसिटरमुळेच होते. त्या इंडक्शन मोटरला कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन मोटर म्हणतात. नंतर थर्ड मोटर आहे कॅपॅसिटर स्टार्ट कॅपॅसिटर रन इंडक्शन मोटर. आता ही कॅपॅसिटर स्टार्ट आणि कॅपॅसिटर रन इंडक्शन मोटरमध्ये दोन कॅपॅसिटर वापरले जाते. फर्स्ट कॅपॅसिटर हा
जी प्रिव्हियस मोटर आहे कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन मोटर ते वर्क करते. फक्त स्टार्टिंग पर्पजसाठी कॅपॅसिटरचा पहिल्या कॅपॅसिटरचा वापर होतो. नंतर दुसरा जो कॅपॅसिटर आहे त्या कॅपॅसिटरचा रनिंग कंडिशनमध्ये उपयोग होतो, जेणेकरून जर लोड जर इन्क्रीज झालं तर पॉवर फॅक्टर डिक्रीज होता कामा नये. पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंट राहिलं पाहिजे आणि मोटर व्यवस्थित रन झाली पाहिजे. याच्यासाठी या मोटरमध्ये 2 कॅपॅसिटर वापरले जातात. नंतर आहे परमनंट स्प्लिट कॅपॅसिटर. आता इथे परमनंट स्प्लिट कॅपॅसिटर म्हणजे कॅपॅसिटर येथे एकच कॅपॅसिटर राहणार, पण ते कॅपॅसिटर परमनंटली सर्किटमध्ये राहणार. ते स्टार्टिंग कंडिशनला पण सर्किटमध्ये राहणार आणि रनिंग कंडिशनला पण सर्किटमध्ये राहणार. वरच्या ज्या मोटर आहे कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्शन मोटर, जे दुसरी मोटर आहे कॅपॅसिटर स्टार्ट इंडक्टर मोटर, या मोटरमध्ये कॅपॅसिटर हे फक्त स्टार्टिंग ड्युरेशनसाठी असते. नंतर रनिंग पिरियडमध्ये कॅपॅसिटर निग्लेक्ट केल्या जाते, ते सर्किटमधून बाहेर काढल्या जाते. तिथे एक सेंट्रीफ्युगल स्विच असतो, त्याच्यामुळे ते कॅपॅसिटर बाहेर काढले जाते. थर्ड जे मोटर आहे कॅपॅसिटर स्टार्ट कॅपॅसिटर रन मोटर, त्याच्यामधलं जे एक कॅपॅसिटर आहे ते स्टार्टिंग पर्पजसाठी आहे. नंतर एक कॅपॅसिटर रनिंग कंडिशनमध्ये राहते. पण परमनंट स्प्लिट कॅपॅसिटर मोटरमध्ये एक कॅपॅसिटर परमनंटली सर्किटमध्ये राहते. नंतर आहे शेडेड पोल इंडक्शन मोटर, ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर या फिगरवरून तुम्हाला समजेल स्प्लिट फेज इंडक्शन मोटर. पहिली जी मोटर आहे स्प्लिट फेज इंडक्शन मोटर आहे. इथे कसल्याही प्रकारचं कॅपॅसिटर तुम्हाला दिसणार नाही. स्प्लिट फेज इंडक्शन मोटर ही मोटरचं स्टेटर आहे. पहिली मोटर स्प्लिट फेज इंडक्शन मोटर. आता हे स्टेटरमध्ये 2 वाइंडिंग, कोणती मेन वाइंडिंग आणि स्टार्टिंग वाइंडिंग, एकाच वाइंडिंगला 2 वाइंडिंगमध्ये डिवाइड केलेलं आहे. एक स्टार्टिंग वाइंडिंग, एक ऑक्झिलरी वाइंडिंग. हे तुमची मेन वाइंडिंग म्हणा, मेन, आणि ही तुमची स्टार्टिंग वाइंडिंग म्हणा. ठीक आहे. तर आता या फिगरमध्ये बघा, हा AC सप्लाय, हा AC सप्लाय दिला तुमच्या स्टेटरच्या वाइंडिंगला. नंतर हा जो फेज आहे हे हा स्प्लिट केलेला आहे आणि अशा प्रकारचा तुमचा ही झाली तुमची मेन वाइंडिंग. आता जी मी सर्किटमध्ये ड्रॉ केली आहे ही तुमची काय आहे, मेन वाइंडिंग आहे. पण मेन वाइंडिंग स्प्लिट केलेली आहे 90 डिग्रीने. बघा ही जी काढलेली आहे ही मी मेन वाइंडिंग काढलेली आहे. आता मेन वाइंडिंग कसं फेज शिफ्ट काय असते, मेन वाइंडिंगचा फेज शिफ्ट किती असते, 90 डिग्री. बघा नंतर एक सेंट्रीफ्युगल स्विच थ्रू, आता इथं सेंट्रीफ्युगल स्विच आहे, पुन्हा एक वाइंडिंग कनेक्ट केलेली आहे त्याच फेजमध्ये, याला म्हणतात स्टार्टिंग वाइंडिंग. आता हे का बरं केली हे आता आपल्याला समोर माहीत पडेल. पण आता इथे फक्त सेंट्रीफ्युगलचा एक स्विचचा हे एक फंक्शन बघा. सेंट्रीफ्युगल स्विच जो आहे हा फक्त स्टार्टिंग कंडिशनला या वाइंडिंगला स्टार्टिंग वाइंडिंगला सर्किटमध्ये कनेक्ट करतो. नंतर जेव्हा मोटर 70 to 80% त्याचा रनिंग स्पीड घेते तेव्हा हा सेंट्रीफ्युगल स्विच ओपन होतो. तर ही आहे स्प्लिट फेज इंडक्शन मोटर. स्प्लिट फेज इंडक्शन मोटरमध्ये 2 टाईपचे वाइंडिंग असतात, एक मेन वाइंडिंग आणि एक स्टार्टिंग वाइंडिंग. दोन्ही वाइंडिंगचा ठेवण्यामागचा स्टार्टिंग वाइंडिंगचा जो हेतू आहे तो आता तुम्हाला कळेल. बघा स्प्लिट फेज इंडक्शन मोटर, आता या स्लाइडमधून तुम्हाला सर्व काही कळेल. द स्प्लिट फेज मोटर इज ऑल्सो नोन ॲज रेझिस्टन्स स्टार्ट मोटर. रेझिस्टन्स स्टार्ट मोटर याला काय म्हणतात, रेझिस्टन्स स्टार्ट मोटर. इट हॅज अ सिंगल केज रोटर, जे स्क्विरल केज टाईप आहे ते सिंगल केज रोटर आहे. अँड इट स्टेटर हॅज 2 वाइंडिंग. स्टेटरमध्ये किती वाइंडिंग आहे, 2 वाइंडिंग आहे, नोन ॲज मेन वाइंडिंग आणि स्टार्टिंग वाइंडिंग. बोथ द वाइंडिंग आर डिस्प्लेस 90 डिग्री इन स्पेस. दोघांमध्ये डिस्प्लेसमेंट कितीचा आहे, 90 डिग्रीचा आहे. द मेन वाइंडिंग हॅज व्हेरी लो रेझिस्टन्स अँड अ हाय इंडक्टिव्ह रिॲक्टन्स, whereas the starting winding has high resistance and low inductive reactance. दोन्ही वाइंडिंग मध्ये प्लेस ठेवण्यामागचं कारण आता इथं मेन्शन केलेलं आहे, खूप महत्त्वाचं कारण आहे. बघा, द मेन वाइंडिंग हॅज व्हेरी लो रेझिस्टन्स. द मेन वाइंडिंग आहे त्याला खूप कमी रेझिस्टन्स असते पण त्याचा इंडक्टिव्ह रिॲक्टन्स काय असते, खूप जास्त. पण स्टार्टिंग वाइंडिंगला
खूप जास्त रेझिस्टन्स असते आणि त्याचं इंडक्टन्स कमी असते, त्याचे नंबर ऑफ टर्न्स कमी आहेत. मेन वाइंडिंगचे नंबर ऑफ टर्न्स जास्त आहे, त्याच्यामुळे तिथं इंडक्टन्स जास्त क्रिएट होते, रेझिस्टन्स कमी राहते. आणि जो स्टार्टिंग वाइंडिंग आहे त्याचे टर्न्स कमी आहेत, त्याच्यामुळे त्याला खूप जास्त रेझिस्टन्स आहे आणि त्याचा लो इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आहे. आता हे कशासाठी आहे? अ रेझिस्टर इज अ कनेक्टेड इन सिरीज विथ द ऑक्झिलरी वाइंडिंग. जी तुमची सेकंडरी वाइंडिंग आहे, ऑक्झिलरी वाइंडिंग विदाउट, त्याच्यामध्ये काय आहे, रेझिस्टन्स कनेक्टेड आहे. द करंट इन द टू वाइंडिंग आर नॉट इक्वल. आता हे तर तुम्हाला माहिती आहे, रेझिस्टन्स डिफरन्स आहे. पहिल्या वाइंडिंगचं रेझिस्टन्स खूप कमी, दुसऱ्या वाइंडिंगचं रेझिस्टन्स खूप जास्त, त्याच्यामुळे दोन वाइंडिंग मधला करंट काय राहणार, डिफरंट राहणार. आणि नॉट इक्वल ॲज अ रिझल्ट द रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड इज नॉट युनिफॉर्म. त्याच्यामुळं दोन्ही वाइंडिंगमध्ये जे रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होते ती काय राहते, नॉन युनिफॉर्म राहते. आता नॉन युनिफॉर्म जर मॅग्नेटिक फील्ड असेल तर त्याच्यामुळे डिस्टर्बन्स येईल, हेन्स द स्टार्टिंग टॉर्क इज स्मॉल. त्याच्यामुळे काय राहतो, स्टार्टिंग टॉर्क जो राहतो खूप कमी राहतो. जो 3 फेज इंडक्शन मोटरमध्ये आपण बघितला, RMF काय होतं, युनिफॉर्म होतं, त्याच्यामुळे स्टार्टिंग टॉर्क काय होता, हाय होता, of the order of 1.5 to 2 times of the started running torque. At the starting of the motor, both the windings are connected in parallel. जेव्हा मोटर स्टार्ट केलं जाते तेव्हा दोन्ही वाइंडिंग काय असतात, ते एकमेकांच्या पॅरललमध्ये असतात. पण जेव्हा रनिंग कंडिशन येते तेव्हा एक वाइंडिंग जी आहे ती डिस्कनेक्ट केली जाते. ॲज सून ॲज द मोटर रिचेस द स्पीड अबाउट 70 to 80%. बघा यामध्ये मेन्शन आहे, जशी मोटर 70 ते 80% सिंक्रोनस स्पीडच्या जवळपास जाते, स्टार्टिंग वाइंडिंग इज डिस्कनेक्टेड ऑटोमॅटिकली फ्रॉम द सप्लाय मीन्स. स्टार्टिंग वाइंडिंग काय केलं जाते, डिस्कनेक्टेड केली जाते फ्रॉम द सप्लाय मीन्स. इफ द मोटर आर रेटेड अबाउट 100 वॅट और मोर, सेंट्रिफ्युगल स्विच इज यूज टू डिस्कनेक्ट द स्टार्टिंग वाइंडिंग. जर 100 वॅटपेक्षा जर मोठी असेल तर तिथे सेंट्रिफ्युगल स्विचचा वापर केला जातो. सेंट्रिफ्युगल स्विच ऑटोमॅटिकली डिस्कनेक्ट करतो मोटर त्याच्या नॉर्मल स्पीडवर आल्यानंतर. फॉर द स्मॉलर रेटिंग रिले इज यूज. जी स्मॉलर रेटिंग आहे, मोटर आहे 100 वॅटपेक्षा कमी, तिथे रिले वापरला जातो डिस्कनेक्टिंग द वाइंडिंग. पण डिस्कनेक्ट करावे लागते, स्टार्टिंग वाइंडिंग डिस्कनेक्ट करावे लागते. अ रिले इज कनेक्टेड इन सिरीज विथ द मेन वाइंडिंग ॲट द स्टार्टिंग. द हेवी करंट फ्लोज इन द सर्किट अँड कॉन्टॅक्ट ऑफ रिले गेट्स क्लोज. Thus the starting winding is in the circuit, and as the motor attain the predetermined speed, the current in the relay start decreasing. सुरुवातीला जो हाय करंट असतो त्याच्यामुळे काय होतं, रिले जो आहे तो ऑपरेट होतो, रिलेचे जे नॉर्मली ओपन कॉन्टॅक्ट आहे ते क्लोज होतात. आणि जेव्हा जो करंट आहे तो कमी जर झाला, समजा मग रनिंग कंडिशनवरला स्टार्टिंग करंट कमी होऊन जातो, त्याच्यामुळे काय होतं, अँड मोटर जेव्हा प्रीडिटरमाइंड स्पीड अटेंड करते, द करंट इन द रिले स्टार्ट डिक्रीजिंग. रिलेमधला जर करंट कमी झाला तर देअरफॉर रिले ओपन्स अँड डिस्कनेक्ट द ऑक्झिलरी वाइंडिंग फ्रॉम द सप्लाय. तर अशा प्रकारे तुमची ऑक्झिलरी वाइंडिंग सप्लायच्या बाहेर पडते, मेकिंग द मोटर रन्स ऑन द मेन वाइंडिंग ओनली. आता जी मोटर रन होत आहे नॉर्मल स्पीडवर, ती कशावर रन होत आहे, मेन वाइंडिंगवर. आता इथे कसल्याही प्रकारचे तुमची स्टार्टिंग वाइंडिंगचा रोल राहत नाही. तर अशा प्रकारे स्टार्टिंग वाइंडिंगचा रोल संपला.